नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण ऊस पिकातील जेटाकोंबाविषयी माहिती घेणार आहोत. ऊस पिकातील जो काही जेटाकोंब असतो, जो सुरुवातीला आलेला कोंब असतो, तो जर आपण विळ्याने किंवा हाताने जर असा उपटून टाकला तर आपल्याला त्या ठिकाणी जी काही फुटव्यांची संख्या आहे किंवा त्याची जोमदार वाढ आहे किंवा एक समान वाढ आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. आपण जर जेटाकोंब काढला तर जे काही आपली राहिलेली जी काही कमी प्रमाणामध्ये फुटवे असतील पण चांगल्या अवस्थेमध्ये असतील, त्या फुटव्यांची आपल्याला जोमदार आणि शेवटपर्यंत वाढ झालेली बघायला मिळेल. यामुळे आपल्याला ऊस उत्पन्नामध्ये किंवा टनेजमध्ये 15 ते 20% वाढ होताना किंवा होऊ शकते. त्याचबरोबर जे काही नंतर जे काही खाऊन मरणारे फुटवे असतात की जवळपास 7-8 महिन्यानंतर त्यांना जे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे जे फुटवे मरतात त्यांची पण संख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. आज आपण बघतो की या ऊसाचे जेटाकोंब काढण्याचं काम चालू आहे. ऊस हा अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतो आहे.